UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघांमध्ये गडबड। अजितदादाही 20,000 मतांनी हरले होते। महायुतीला फक्त 107 जागा। उत्तम जानकरांचे स्फोटक दावे। विधानसभेतील पराभव विरोधकांच्या जिव्हारी लागलाय म्हणून उत्तम जानकर आणि मविया रडीचा डाव खेळतय। निवडणुकीत गडबड झाल्याच्या जानकरांच्या आरोपांना दरेकरांचं प्रत्युत्तर। पुण्यात ईव्हीएम विरोधात शरद पवार गटाचं चर्चासत्र सुरू। ईव्हीएम मधून मतांची चोरी कशी होते याचं प्रात्यक्षिक राहुल मेहता यांनी दाखवलं। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी। सुरेश धस यांच्या आरोपांना उत्तर देताना प्राजक्ता माळी भाऊक, आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार तर अवमान केलाच नाही तर माफी का मागू, धस यांची भूमिका। जेव्हा करुणा मुंडे रडून रडून आरोप करत होत्या तेव्हाच प्राजक्तांना आवाज उठवायला हवा होता, अभिनेत्री दीपाली सय्यदनं मांडली भूमिका। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये, प्राजक्ता माळीवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी धस यांना सुनावलं। सुरेश धस यांचा रोख प्राजक्ता माळींकडे नव्हता, धस यांचा रोख वाल्मिक आकाचा भाऊ बाकावर होता। बीड हत्या प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, बड्या नेत्याचा फोन गेल्याची माहिती। बड्या नेत्याचं नाव जाहीर करा, दमानी यांची मागणी। बीड पोलिसांची अंजली दमानी यांना नोटीस। सरपंच हत्याकांडातील आरोपींचा खून झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना। दमानी यांना गुन्हे शाखेनं पत्र लिहित पुरावे मागितले। अंजली दमानी यांना आलेल्या व्हॉइस मेसेजची पोलिसांकडून तपासणी। मेसेज पाठवणारा मद्यधुंद अवस्थेत होता, तर 3 जणांचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही, बीड पोलिसांचं स्पष्टीकरण। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।